गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या व्हिडिओला. मित्रांनो, आपण जर शुक्रवारी ग्लोबल मार्केट्स पाहिले तर मोस्टली मार्केट्स बंद होते, परंतु आपलं जे US मार्केट आहे ते चालू होतं. तर ते सुद्धा ऑलमोस्ट फ्लॅट बंद झालेलं आहे. फार काही ॲक्शनही तिथे पाहायला मिळालेलं नाही आहे, कारण साहजिकच आहे तिथलेही मोठमोठे ट्रेडर्स इन्व्हेस्टर्स जे आहेत तर ते सुट्टीवरती गेलेले होते. आता साहजिकच आहे की जेव्हा न्यू इयर सुरू होईल तेव्हा ते पुन्हा परत येतील आणि जे काही मोठमोठे इन्स्टिट्यूशन्स आहेत तर त्यांचे जे बुक्स आहेत तर ते 31 डिसेंबरपर्यंत क्लोज होत असतात. म्हणजे जसं आपलं फायनान्शियल इयर हे 31 मार्चला संपतं, तसं त्यांचं 31 डिसेंबरला संपत असतं. त्यामुळे जर आपण पाहिलं तर फार कमी ॲक्शन आपल्याला मार्केटमध्ये या महिन्याच्या सेकंड हाफमध्ये पाहायला मिळालेलं आहे आणि तीच परिस्थिती कायम राहू शकते. कारण सिस्टममध्ये ज्या काही शॉर्ट पोझिशन्स आहेत तर त्यातल्या मेजरली शॉर्ट पोझिशन्स ज्या आहेत तर त्या FIच्या आहेत आणि जोपर्यंत ते खरेदी करायला येत नाहीत किंवा मग मोठमोठे इन्स्टिट्यूशन्स परचेस करायला येत नाहीत तोपर्यंत मार्केटमध्ये आपल्याला एक मोठं मुवमेंट आयदर अपसाईड आयदर डाऊन साईड आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता फार कमी आहे. आता जी आपली इयरली आणि मंथली एक्सपायरी आहे तर ती आता होती आहे उद्या मंगळवारी. त्यामुळे आपण जर पाहिलं तर फार जास्त काही ॲक्शन आपल्याला येत्या 2 दिवसामध्ये पाहायला मिळेल असं वाटत नाही. म्हणजेच मार्केट ट्रेंडिंग राहण्याची पॉसिबिलिटी कमी आहे आणि मार्केट साईडवेज राहील का तर येस, राहण्याची पॉसिबिलिटी खूप हायली आहे. कारण इतर ग्लोबल क्यूज जे आहेत तर ते म्युटेड आहेत. ओके. सेकंड म्हणजे जे काही लोकल क्यूज आहेत तर त्याच्यामध्येही फार अशी आपण काय म्हणू शकतो की फार जास्त इन्क्रिमेंट काही झालेली नाही आहे. जर आपण FISDAचा डेटा पाहिला तर FISने त्यांचं सेलिंग थोडंसं क्वांटम कमी केलं आहे. शुक्रवारी त्यांनी 300 कोटींच्या आसपास सेलिंग केलेलं आहे, तर त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशन्सनं साधारण 1700 कोटींच्या आसपास बाईंगही केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. परंतु एवढं असूनही मार्केटमध्ये आपल्याला फॉल हा पाहायला मिळाला. तर जिथे मार्केट बंद झालं तर तो आहे ॲक्च्युली सपोर्ट. त्यामुळे मार्केटला जर समजा हा सपोर्ट टिकवून ठेवायचा असेल उद्यापर्यंत तर मार्केट इथनं बाउन्स बॅक होऊ शकतं. फार जास्त नाही, परंतु हायर साईडला 26,200 की ज्या ठिकाणी खूप जास्त कॉल रेटिंग आपल्याला पाहायला मिळते आणि डाऊन साईडला 26,000 ह्या ठिकाणी आपल्याला खूप जास्त पुट रायटिंग पाहायला मिळतं. म्हणजेच काय की या लेवलमध्ये मार्केटला ठेवण्याचा प्रयत्न मॅक्सिमम केला जाईल. त्यामुळे फार जास्त आपण काय म्हणू शकतो की जे ऑप्शन बायर्स आहेत तर त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारचं मुवमेंट सध्या मार्केटमध्ये पाहायला मिळत नाही आहे आणि त्यातल्या त्यात जो वोलॅटिलिटी इंडेक्स आहे तोही प्रचंड क्रॅश झालेला आहे. त्यामुळे फार काही पॉसिबिलिटी नाही आहे हे लक्षात असू द्या. आता जे काही ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल तर ते साधारण नवीन वर्षामध्येच. तर होप सो अशा पद्धतीने मार्केट राहण्याची पॉसिबिलिटी आहे. जर आता आपण बाकीच्या गोष्टी जर पाहिल्या सध्या युरोपियन आणि एशियन मार्केट जर पाहिले तर मोस्टली फ्लॅट विथ द पॉझिटिव्ह बायस आहेत आणि गिफ्ट निफ्टीसुद्धा इंडिकेट करते की मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट ओपन होईल. हार्डली 10 ते 20 पॉईंट आयदर पॉझिटिव्ह आयदर नेगेटिव्ह, परंतु फार काही गिफ्ट निफ्टीसुद्धा इंडिकेट करत नाही आहे. परंतु या दरम्यान मात्र स्टॉक स्पेसिफिक ॲक्शन मात्र चालू राहील हे लक्षात असू द्या. ज्या स्टॉक्समध्ये आपण काय म्हणू शकतो की रोटेशन होत राहील ते स्टॉक्स चांगले चालतील. त्यानंतर ज्या स्टॉक्समध्ये काही गुड न्यूज येतील, काही बॅड न्यूज येतील, तर त्या पद्धतीने ते स्टॉक जे आहे तर ते मुवमेंट हे करत राहतील. तर अशा पद्धतीनं मार्केट राहण्याची आजची पॉसिबिलिटी आहे खूप हायली. परंतु जर आपण टेक्निकल लेवल्सवरती जर पाहिलं तर समजा 26,200चा जर जो काही रेजिस्टन्स आहे तो एनी केस जर ब्रेक झाला तर 26,300पर्यंतची रेंज ओपन होईल आणि 26,000चा जर सपोर्ट ब्रेक झाला तर मग मात्र खाली जी डाऊन साईड आहे तर ती 25,800पर्यंतची ओपन होईल. परंतु त्याची येण्याची पॉसिबिलिटी मात्र थोडीशी कमी वाटते, कारण एवढं मोठं क्वांटम सेल आणि बाय करण्यासाठी मार्केटमध्ये तेवढे व्हॉल्यूम्स सध्या आपल्याला दिसत नाही आहेत. तर होप सो पाहूयात काय होतं ते. तोपर्यंत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.